छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे आणि याच मुसळधार पावसानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचं आकर्षण असलेला वेरूळ लेण्यातील धबधबा कोसळायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता की आपल्यासमोर हा सीता न्हाणी नावाचा धबधबा आहे, तो अत्यंत रौद्र रूप घेऊन सध्या कोसळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या येळगंगा नदीवरती हा जो धबधबा आहे तो कोसळत असताना पाहायला मिळतोय। म्हैसमाळ परिसरामध्ये वरच्या पठारावरती जो काही पाऊस होतो तो पाऊस याच नदीवाटे खाली कोसळतो, त्या ठिकाणी हा सीता न्हाणी धबधबा आहे। या धबधब्याचं आणखी एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे अत्यंत ऐतिहासिक असलेल्या वेरूळ लेण्यांमध्ये हा धबधबा आहे। वेरूळ लेण्या कैलास लेण्या आणि इतर लेण्यांमुळे संपूर्ण जगाला परिचित आहेत आणि याच लेण्याच्या लेणी क्रमांक 29 आणि लेणी क्रमांक 28 मध्ये हा धबधबा तयार झालेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एका उंच डोंगराच्या कड्यावरून हा धबधबा कोसळतोय। साधारणपणे 400 फूट उंचीवरून हे मुसळधार पाणी जे आहे ते खाली नदीत कोसळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचं एक रौद्र रूप या ठिकाणी तयार झालेलं आहे। हा धबधबा जेव्हा खाली नदीत कोसळतोय त्या ठिकाणी नदीतून सुद्धा मोठमोठे पाण्याचे तुषार जे आहे ते बाहेर उडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर या धबधब्याचा जो आवाज आहे तो सुद्धा आसमंत व्यापून टाकतोय। त्यामुळे या धबधब्याचं एक वेगळं रूप सध्या पाहायला मिळतं आहे। समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी लेण्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। हे अत्यंत ऐतिहासिक आणि जागतिक दर्जाच्या लेण्या आहेत आणि याच लेणी परिसरामध्ये हा धबधबा असल्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असतात। वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी पर्यटक येतात आणि हा धबधब्याचा ते आनंद सुद्धा लुटत असतात। त्यामुळे एक वेगळं आकर्षण जे आहे ते वेरूळ लेणीचं आहे। काही पर्यटक आपल्या बरोबर आहेत। क्या लग रहा है आपको ये देखिए? बहुत अच्छा लग रहा है, बहुत ऊपर बहुत ज़्यादा पानी लग रहा है, जो हिसाब से गिर रहा है वो हिसाब से, तो और बहुत मज़ा आ रहा है। एनवायरनमेंट काफ़ी अच्छा है, मज़ा आ रहा है। आप कहाँ से? मैं मुंबई से। मुंबई से। हाँ जी। कहाँ से हैं वैसे? मलाड मुंबई। तो कब आए और आपको इसके बारे में पहले जानकारी थी? पहले जानकारी थी लेकिन कभी ऐसा देखा नहीं था, आज देख के बहुत अच्छा लग रहा है। अच्छा, स्कूल में पढ़ते थे तभी आता था हिस्ट्री में, तो अलग फील। हाँ, अभी तो कुछ अच्छा ही फील हो रहा है एकदम। बहुत बढ़िया माहौल है। काही महिला पर्यटक सुद्धा आहेत। आपको क्या लग रहा है दीदी? इट्स वर्थ टू विजिट। इट्स वेरी लाइक एक बार तो आना चाहिए, ये एक्सपीरियंस लेना चाहिए। इट्स अ ब्यूटीफुल नेचर, इट्स अ ब्यूटीफुल प्लेस। ऐसा कभी देखा था पहले? नॉट इन इंडिया, और स्पेशली इन महाराष्ट्र तो नहीं। या इंडिया में देखा है बट साउथ साइड, महाराष्ट्र में ये पहली बार ऐसा अच्छा नज़ारा देखने मिला। इट्स ब्यूटीफुल। तो आपका यहाँ आने का जो दिन है वो सार्थक हो गया? यस, एक्चुअली हम लोग आए थे मंदिर में दर्शन के लिए, फिर सोचा यहाँ तक आए हैं तो यहाँ पे चलते हैं, बट इट इज़ रियली वर्थ। आके बहुत अच्छा लगा। तर अशा अत्यंत सुंदर स्वरूपाच्या प्रतिक्रिया हे पर्यटक देत आहेत। आपण पुन्हा एकदा हा धबधबा बघू शकता की धबधब्याचं पाणी जे आहे ते कोसळतंय, या ठिकाणी धुवाधार पद्धतीने कोसळतोय। या धबधब्याने एक रौद्र रूप सुद्धा घेतला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। वेरूळ लेण्यांमध्ये असल्यामुळे हा धबधबा अत्यंत संरक्षित पद्धतीने धबधबा आहे। संध्याकाळी 5:30 नंतर या धबधब्याच्या परिसरामध्ये येता येत नाही, धबधबा पाहता येत नाही। सकाळी लेणी सुरू झाल्यानंतरच धबधबा पाहायला सुरुवात होते। त्यामुळे धबधबा परिसरामध्ये भिजणे किंवा धबधबा परिसरामध्ये पार्ट्या करणे अशा सगळ्या गोष्टींवरती या ठिकाणी मात्र नियंत्रण आहे। या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नजर असते। CCTV सुद्धा या धबधब्याच्या परिसरात लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे हा धबधबा संरक्षित स्वरूपाचा धबधबा आहे आणि याच धबधब्याचं पाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोसळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। या धबधब्यावरचं जर आपण आसमंत बघितलं तर ते सुद्धा काळ्या कुट्ट ढगांनी व्यापलेलं पाहायला मिळतंय। अजूनही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। म्हैसमाळच्या पठारावरती डोंगर पट्ट्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि तेच पावसाचं पाणी या ठिकाणी या धबधब्याच्या माध्यमातून कोसळत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। या धबधब्याच्या पाठीमागून जाण्यासाठी एक सुंदरसा रस्ता सुद्धा बनवण्यात आलेला आहे। ती जी समोर आपल्याला रेलिंग दिसते आहे ती जर रेलिंग आपण पाहिली तर हा रेलिंग धबधब्याच्या पाठीमागून जाते आणि येणारे सगळे पर्यटक त्या धबधब्याच्या पाठीमागून सुद्धा लेणी क्रमांक 28 मधून लेणी क्रमांक 29 मध्ये जाऊ शकतात। वरून हे प्रचंड कोसळणारं पाणी आणि त्याच्या पाठीमागून असलेला रस्ता आणि त्या रस्त्यावरून जाण्याचा एक वेगळाच आनंद जो आहे तो पर्यटकांना सुद्धा मिळतो। धबधब्याच्या पाण्याच्या पाठीमागून जाण्याची या जगामध्ये दुसऱ्या कुठल्याही धबधब्यामध्ये अशी व्यवस्था नाही, मात्र या सीता न्हाणी धबधब्यामध्ये अशा स्वरूपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी धबधब्याचं काही प्रमाणात पाणी सुद्धा अंगावरती कोसळतं। त्याचा सुद्धा वेगळा आनंद या ठिकाणी पर्यटकांना घेता येत असतो। अत्यंत सुंदर स्वरूपाचा हा धबधबा
आहे जो सातत्याने कोसळत असतो। मात्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे आज या धबधब्याने एक रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि तेच रौद्र रूप पर्यटकांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अजूनही काही पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। आपण कितव्यांदा या धबधब्याला भेट दिलेली आहे, काय सांगाल धबधब्याबद्दल? जवळपास 4 ते 5 वेळेस या धबधब्याला भेट दिलेली आहे आणि जेव्हा जेव्हा या ठिकाणी येतो त्यावेळेस एक नवीनच ऊर्जा घेऊन जातो आणि गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा खंड होता, त्यामुळे पावसाचा खंड असल्यामुळे धबधबा वाहत नव्हता, परंतु सध्या खूप मजा येत आहे आणि नेहमी ह्या धबधब्याकडे येऊन प्रसन्न वाटतं। धन्यवाद। धबधब्याकडे येऊन प्रसन्न वाटतं असं सांगतात आणि प्रत्यक्षात हा धबधबा बघताना सुद्धा आपल्यालाही नक्कीच प्रसन्न वाटणार, कारण समुद्राच्या मोठमोठ्या लाटा जशा उसळाव्यात तशा या धबधब्यामधून सुद्धा कोसळधारा या ठिकाणी कोसळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक सुंदरसं धबधब्याचं रूप या ठिकाणी पाहायला मिळतंय। धबधब्याच्या प्रचंड मोठमोठ्या 3 ते 4 धारा ज्या आहेत ते या खाली नदीपात्रात कोसळत आहेत आणि हे पाहताना अगदी डोळे सुद्धा फिरतात असं हे चित्र आहे। मात्र तरी सुद्धा हा धबधबा एक मनाला सुख, एक आनंद देऊन जातो। त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी, या धबधब्याचं एक मोहक रूप मनात साठवण्यासाठी, नजरेत साठवण्यासाठी सुद्धा पर्यटक या ठिकाणी येत असतात। मात्र हे रूप जेव्हा जेव्हा पाऊस पडतं त्यावेळेला हे रूप रौद्र रूप धारण करतं, त्यामुळे सुद्धा पर्यटकांचा आनंद द्विगुणित होतो। त्यांच्या आनंदामध्ये दुधात साखर पडल्यासारखा जो आनंद जो आहे तो पर्यटकांना होतो, तेच स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। हे धबधब्याचं पाणी इतक्या जोरात सध्या खाली कोसळतंय की कोसळल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचे उलटे तुषार सुद्धा वर उडत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या लेणी परिसरामध्ये काही प्रमाणात धुकं सुद्धा पसरल्यासारखं चित्र निर्माण होतंय। त्यामुळे अत्यंत आनंददायी मनोरंजक चित्र या धबधब्याचं या परिसरामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि असा हा एक आगळा वेगळा धबधबा, वेरूळ लेण्यांमधला धबधबा सुरू झाल्यामुळे, त्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे, या धबधब्याने रौद्र रूप धारण केल्यामुळे सध्या पर्यटकांच्या आनंदाची पर्वणी निर्माण झालेली आहे। हा आगळा वेगळा धबधबा या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे पर्यटकांनी या धबधब्याला भेट द्यायला विसरू नये। कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।